नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. NUS आणि स्कॉलरशिप 2024-25 विषय गणित, उपघटक आहे चक्रवाढ व्यास. यामध्ये आज आपण सूत्राचे उपयोजन आणि उदाहरणे आणि त्या उदाहरणाच्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत. जे चक्रवाढ व्यास काढण्याच्या सूत्राचे उपयोजन कसे केले जाते यावरील उदाहरणे आणि त्याच्या ट्रिक्स यामध्ये आज आपण शिकणार आहोत. चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचे उपयोजन. चक्रवाढ व्याजाने रास काढण्याचे सूत्र आहे A बरोबर P गुणिले कंसात 1 अधिक R छेद 100 कंसाचा घातांक n. यामध्ये A म्हणजे चक्रवाढ व्याजाने आलेली रास, P म्हणजे मुद्दल, R म्हणजे दरसाल दर शेकडा व्याजाचा दर आणि n म्हणजे मुदत वर्षे. लोकसंख्येतील वाढ, एखाद्या वाहनाची दरवर्षी कमी होणारी किंमत या प्रकारची दैनंदिन जीवनातील व इतर क्षेत्रातील उदाहरणे सोडवण्यासाठी चक्रवाढ व्याजाने रास काढण्याच्या सूत्राचा उपयोग केला जातो. वस्तूच्या किमतीतील घट किंवा घसारा म्हणजे कमी होणारी किंमत ठराविक काळात ठराविक दराने होत असतो. वस्तूची किंमत कमी होत असल्याने घसाऱ्याचा दर R हा वरील सूत्रामध्ये ऋण घेतला जातो. याच्यावरची उदाहरण आपण बघूया. पहिलं उदाहरण आहे, एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. दरवर्षी 25% मजूर वाढविण्यात आले तर 2 वर्षांनंतर त्या कामावर किती मजूर असतील? आता यामध्ये मजुरांची संख्या वाढलेली आहे. ऑप्शन्स आहेत 500, 400, 640 आणि 480. सुरुवातीचे मजूर म्हणजे P बरोबर 320 मजूर होते. मजूरवाढीचा दर हा दरसाल दर शेकडा 25 आहे दिलेला आहे. n 2 वर्ष मुदत दिलेली आहे, म्हणजे 2 वर्षानंतर चक्रवाढ पद्धतीनं 320 मजुराचे किती मजूर होतील हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे A ची किंमत आपल्याला काढायची आहे. सूत्र आहे A बरोबर P गुणिले 1 अधिक R छेद 100 कंसाचा घातांक n. किमती बरोबर आपण A बरोबर P ची किंमत सुरुवातीला 320 आहे गुणिले कंसात 1 अधिक R ची किंमत 25% आहे म्हणजे 25 छेद 100 कंसाचा वर्ग n ची किंमत 2 वर्षे आहे. 100 एके 100 अधिक 25 125 छेद 100 होईल. म्हणून A बरोबर 320 गुणिले 125 छेद 100. जर इथं भाग घालवला आपण 25 5 सव्वाशे 25 चोक 100 5 छेद 4 कंसाचा वर्ग असेल, कंसाचा वर्ग म्हणून 2 वेळा गुणाकार 5 छेद 4 चा 2 वेळा गुणाकार असेल. म्हणून A बरोबर 320 गुणिले 5 छेद 4 गुणिले 5 छेद 4. इथं 4 न जर आपण भाग घालवला तर 4 एके 4 4 8 32 4 0 0. पुन्हा 4 न भाग जातोय 4 एके 4 4 दुनी 8 4 0 0 म्हणजे 20 गुणिले 5 गुणिले 5 यांचा गुणाकार A बरोबर 500 येतो. म्हणजेच 2 वर्षानंतर कामावर एकूण 500 मजूर असतील. ऑप्शन नंबर 1. तर हेच उदाहरण आपण ट्रिकच्या सहाय्याने कसं सोडवायचे ते बघूया आपण. उदाहरण तेच आहे. एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. दरवर्षी 25% मजूर वाढ करण्यात आले तर 2 वर्षांनंतर त्या कामावर किती मजूर असतील? ऑप्शन्स दिलेले आहेत 500, 400, 640 आणि 480. आता P, N, R आणि A. P म्हणजे सुरुवातीचे मजूर, N म्हणजे मुदत, R म्हणजे मजूरवाढीचा दर आणि A म्हणजे 2 वर्षानंतर असणारे एकूण मजूर. दर वाढ दिलेला आहे 25% म्हणजे दरसाल दर शेकडा 25 म्हणजे 100 मजूर सुरुवातीला असतील तर 1 वर्षानंतर 25% दरवाढीने एकूण 125 मजूर होतील. आता 100 आणि 125 ला 25 न भाग जातोय. 25 चोक 100 आणि इथं 25 5
1,250. आता 2 वर्ष मुदत आहे म्हणून 4 आणि 5 यांचा वर्ग करायचा, कारण 2 वर्ष मुदत आहे. 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25. म्हणजेच 2 वर्षानंतर सुरुवातीला 16 मजूर असतील तर 25 मजूर 2 वर्षानंतर होतील. दरवाढ 25% असेल. आता याच पद्धतीनं सुरुवातीला जर 320 मजूर असतील तर कामावर किती मजूर असतील ते आपल्याला काढायचं आहे. तिरकस गुणाकार 320 गुणिले 25 छेद 16. म्हणजे ए बरोबर 320 गुणिले 25 छेद 16. 16 न भागतोय, 16 एके 16, 16 दोन्ही 32, 20 येईल. म्हणजेच ए बरोबर 20 गुणिले 25, म्हणून ए बरोबर 500 मजूर असतील. ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण क्रमांक 2. एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत 10% वाढ होत असेल तर 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील? ऑप्शन्स आहेत 252, 250, 242, 240. पी बरोबर सुरुवातीला असणाऱ्या मेंढ्यांची संख्या 200. आर बरोबर मेंढ्यांच्या संख्येत वाढ होण्याचा दर 10% आहे. एन म्हणजे 2 वर्ष मुदत आहे. ए ची किंमत आपल्याला काढायची आहे. एकूण मेंढ्या किती असतील ते काढायचं आहे. सूत्र आहे ए बरोबर पी गुणिले कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा घातांक एन. किमती ठेवूया आपण. म्हणून ए बरोबर 200 गुणिले 1 अधिक 10 छेद 100 कंसाचा वर्ग. 100 गुणिले 1 100 अधिक 10 110 छेद 100. म्हणजे ए बरोबर 200 गुणिले 110 छेद 100. शून्याला शून्य घालवले तर 11 छेद 10 राहील. 11 छेद 10 चा वर्ग आहे, म्हणजेच 11 छेद 10 चा 2 वेळा गुणाकार. म्हणजेच ए बरोबर 200 गुणिले 11 छेद 10 गुणिले 11 छेद 10. या 10 वरची एक शून्य आणि या 10 वरची एक शून्य आणि 200 वरची 2 शून्य कॅन्सल होतील. किंवा भाग घालवायचा. 10 एके 10, 10 दोन्ही 20, 10 शून्य शून्य 20 आलं. 10 न पुन्हा 20 ला भाग जातोय. 10 एके 10, 10 दोन्ही 20. म्हणजेच ए बरोबर 2 गुणिले 11 गुणिले 11 यांचा गुणाकार 242 येतो. म्हणजे 2 वर्षानंतर मेंढपाळाकडे 242 मेंढ्या असतील. ऑप्शन नंबर 3. हेच उदाहरण आपण ट्रिक्सच्या सहाय्याने बघूयात. उदाहरण तेच आहे. एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत 10% वाढ होत असेल तर 2 वर्षांतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील? ऑप्शन्स दिलेले आहेत 252, 250, 242 आणि 240. PNRA म्हणजे सुरुवातीला 100 मेंढ्या असतील तर 1 वर्षानंतर 10% दरवाढीनं 110 मेंढ्या होतील. 100 आणि 110 याला 10 न भाग घालवल्यानंतर संक्षिप्त रूप दिल्यानंतर 10 आणि 11 येईल. 2 वर्ष मुदत आहे म्हणून त्यांचा वर्ग करायचा. 10 चा वर्ग 100 आणि 11 चा वर्ग 121. म्हणजे 100 मेंढ्या सुरुवातीला असतील तर 2 वर्षानंतर 10% दरवाढीने 121 मेंढ्या होतील. तर सुरुवातीला 200 मेंढ्या असतील तर किती होतील ते आपल्याला काढायचं आहे. तिरकस गुणाकार 200 गुणिले 121 छेद 100. म्हणजेच ए बरोबर 200 गुणिले 121 छेद 100. 100 वरचे 2 शून्य आणि 200 वरचे 2 शून्य कॅन्सल होतील. 2 गुणिले 121 बरोबर 242 मेंढ्या असतील. ऑप्शन नंबर 3. पुढील उदाहरण क्रमांक 3. आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केली. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असेल तर 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल? ऑप्शन्स आहेत 48,500 रुपये, 47,500 रुपये, 48,000 रुपये आणि 47,000 रुपये.
पी म्हणजे सुरुवातीला मशीनची किंमत, खरेदी किंमत आहे 2,50,000 रुपये. घसाऱ्याचा दर दिलेला आहे, आर बरोबर घसाऱ्याचा दर 10% दिलेला आहे. घसारा आहे म्हणजे मशीनची दरवर्षी होणारी कमी होणारी किंमत 10% आहे. मग घसारा किंवा घट असेल तर आर ची किंमत ऋण घेतली जाते. एन बरोबर 2 वर्ष मुदत आहे. ए ची किंमत आपल्याला काढायची आहे. ए बरोबर सूत्र आहे पी गुणिले कंसात 1+R/100 कंसाचा घातांक एन. आर ची किंमत ऋण 10 घ्यायची आहे. म्हणून ए बरोबर 2,50,000 गुणिले 1+-10/100 कंसाचा घातांक 2. आता इथं आर ची किंमत वजा आहे. 100 गुणिले 1 100 वजा 10 बरोबर 90 येईल. म्हणजेच ए बरोबर 2,50,000 गुणिले 90/100 कंसाचा वर्ग. आता याच्यावरची एक शून्य आपण घालवून टाकूया, म्हणजे 9/10 राहील. 9/10चा वर्ग आहे. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. म्हणजेच ए बरोबर 2,50,000 गुणिले 9/10 गुणिले 9/10. आता या 10 वरचे 2 शून्य आणि इथं 2.5 लाखावरचे 2 शून्य कॅन्सल होणार आहेत. म्हणजे या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल झाले. 2,500 गुणिले 9 गुणिले 9. म्हणून ए बरोबर 2500 गुणिले 9 गुणिले 9 यांचा गुणाकार जर केला तर तो गुणाकार 2,02,500 रुपये इतका येतो. म्हणजेच त्या मशीनची 2 वर्षांनंतरची किंमत कमी होऊन ती किती झालेली आहे, 2,02,500 रुपये झालेली असेल. मग आता किती रुपये कमी झाले, तर सुरुवातीला 2.5 लाख होते आणि नंतर पुन्हा 2,02,500 रुपये एवढी किंमत झाली. मग कमी झालेली किंमत काढायची आपल्याला. मशीनची कमी झालेली किंमत बरोबर 2.5 लाख वजा 2,02,500 बरोबर 47,500 रुपये एवढी किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी झालेली असेल. ऑप्शन नंबर 2. आता हेच उदाहरण आपण ट्रिक्सच्या सहाय्यानं बघूया. तेच उदाहरण आहे. आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केले. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असेल तर 2 वर्षांतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल. ऑप्शन्स आहेत 48,500 रुपये, 47,500 रुपये, 48,000 रुपये आणि 47,000 रुपये. खरेदी पी, वर्षे एन, घसारा आर, किंमत ए. म्हणजे घसारा होऊन किती वर्षांनंतर होणारी किंमत आणि कमी झालेली किंमत आपल्याला काढायची आहे. 100 रुपये खरेदी असेल तर 1 वर्षानंतर 10% घसाऱ्याने, घसाऱ्याचा दर 10% म्हणजे वजा 10 दराने होणारी किंमत 90 असेल. म्हणजे 100 रुपये की मशीनची किंमत असेल तर घसारा 10% होऊन 90 रुपये 1 वर्षानंतर होईल किंमत. म्हणजे कमी झालेली किंमत 10 रुपये असेल. आता इथं 100 आणि 90 याला संक्षिप्त रूप देऊया. 1-1 शून्य घालवले तर म्हणजे 10 न भागल्यानंतर 10 येईल. इथं 10 न भागल्यानंतर 9 येईल. 2 वर्ष आहे म्हणून त्याचा वर्ग करूया. 10चा वर्ग 100 आणि 9चा वर्ग 81. म्हणजे 100 जर किंमत सुरुवातीला असेल तर 2 वर्षानंतर 10% घसारा या दराने 81 रुपये किंमत होईल. म्हणजे कमी झालेली किंमत किती असणार आहे, 19 रुपये कमी झालेले असतील. तर 2.5 लाख रुपये जर किंमत असेल तर त्यावेळेला किती रुपये किंमत कमी झालेली असेल ते आपल्याला काढायचं आहे. तिरकस गुणाकार 2.5 लाख गुणिले 19/100. म्हणजेच कमी झालेली किंमत बरोबर 2,50,000 गुणिले 19/100. 100 वरचे 2 शून्य आणि 2.5 लाखावरचे 2 शून्य कॅन्सल होतील. म्हणजे 2,500 गुणिले 25 राहील. 2,500 गुणिले 19 राहील. म्हणजे 2,500 गुणिले 19 यांचा गुणाकार 47,500 रुपये येतो. म्हणजे 2 वर्षांतर मशीनची किंमत खरेदी किमतीपेक्षा 47,500 रुपयांनी
कमी होईल. ऑप्शन नंबर 2. पुढील उदाहरण क्रमांक 4. शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते. आजची व 2 वर्षानंतरची लोकसंख्या अनुक्रमे 16,000 व 17,640 असतील तर लोकसंख्या वाढीचा दर किती? ऑप्शन्स आहेत दरसाल दर शेकडा 8, दरसाल दर शेकडा 15, दरसाल दर शेकडा 10, दरसाल दर शेकडा 5. लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला काढायचा आहे, म्हणजे आर ची किंमत काढायची आहे. दिलेल्या किमती बघूया आपण. सुरुवातीची लोकसंख्या 16,000, म्हणजे आजची लोकसंख्या 16,000 आहे. आणि 2 वर्षानंतरची लोकसंख्या म्हणजे ए ची किंमत 17,640. त्यानंतर मुदत दिलेली आहे 2 वर्ष. एन बरोबर 2 वर्ष. आपल्याला आर ची किंमत काढायची आहे, म्हणजे लोकसंख्या वाढीचा दरसाल दर शेकडा दर काय आहे तो आपल्याला काढायचा आहे. सूत्र आहे 100 अधिक आर छेद 100 कंसाचा घातांक एन बरोबर ए छेद पी. किमती जर आपण ठेवल्या तर काय मिळेल बघा आपल्याला. 100 अधिक आर, कारण आर ची किंमत काढायची आहे, छेद 100 कंसाचा वर्ग बरोबर ए ची किंमत 17,640 आणि पी ची किंमत 16,000. याच्यावरचे एक एक शून्य जर घालवले तर काय मिळेल आपल्याला. 100 अधिक आर छेद 100 कंसाचा वर्ग बरोबर 1764 छेद 1600. आता 1764 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 42 चा वर्ग आहे, आणि 1600 ही संख्या 40 चा पूर्ण वर्ग आहे. म्हणून 100 अधिक आर छेद 100 कंसाचा वर्ग बरोबर 42 छेद 40 कंसाचा वर्ग. आता दोन्ही बाजू समान आहेत, म्हणजेच वर्ग आहे, म्हणजे कंसातील पद समान असणार आहेत. म्हणजेच आर 100 अधिक आर छेद 100 बरोबर 42 छेद 40. हे 100 इकडे गुणिले होईल, म्हणून 100 अधिक आर बरोबर 42 छेद 40 गुणिले 100. 42 गुणिले 100 4200 होईल. त्याच्यावरच एक शून्य गेले. 420 भागिले 4 जर केले तर 105 येईल. म्हणजे 100 अधिक आर बरोबर 105. आता हे 100 इकडं अधिक आहे, ते उजवीकडं वजा होईल, म्हणजे आर बरोबर 105 वजा 100 बरोबर आर ची किंमत 5 येईल. म्हणजेच आर म्हणजे काय तर लोकसंख्या वाढीचा दर आहे, म्हणजे दरसाल दर शेकडा 5% दराने लोकसंख्या वाढ होत राहते. ऑप्शन नंबर 4. हेच उदाहरण आपण ट्रिक्सच्या सहाय्याने बघूया. शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते. आजची व 2 वर्षांची लोकसंख्या अनुक्रमे 16,000 व 17,640 असतील तर लोकसंख्या वाढीचा दर किती? ऑप्शन्स आहेत दरसाल दर शेकडा 8, दरसाल दर शेकडा 15, दरसाल दर शेकडा 10, दरसाल दर शेकडा 5. PNRA 16,000 आजची लोकसंख्या आहे. 2 वर्षानंतर ती 17,640 झालेली असेल. दर लोकसंख्या वाढीचा दर माहीत नाही, तो काढायचा आहे आपल्याला. आता याला आपण संक्षिप्त रूप जर दिलं, 110 जर घालवले किंवा 10 भागलं तर 1600 आणि 1764 येईल. तिथं मुदत 2 वर्ष आहे, म्हणून 1600 आणि 1764 या पूर्ण वर्गसंख्या आहेत, त्यांचं वर्गमूळ घ्यायचं. समजा 3 वर्ष मुदत असतील तर घनमूळ घ्यावं लागलं असतं. 1600चं वर्गमूळ 40 येईल आणि 1764चं वर्गमूळ 42 येईल. म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीची लोकसंख्या 40 असेल तर 2 वर्षानंतर ती 42 झालेली असेल. म्हणजेच किती वाढ झाली यामध्ये? 1 वर्षानंतर ती 42 असेल, म्हणजे वाढ किती झाली? 2. वाढीचा दर 2 आला. 40 लोकसंख्या असेल तर 1 वर्षानंतर 42 झालेली असेल, म्हणजेच वाढीचा दर 2 झाला. मग आता इथं आपल्याला शेकडा वाढ काढायची आहे, म्हणजे 100 लोकसंख्या असेल तर किती वाढीचा दर असेल तो काढायचा आहे. तिरकस गुणाकार 100 गुणिले 2 छेद 40,
म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या वाढीचा दर बरोबर 100 गुणिले 2 तिरकस गुणाकार करतोय आपण छेद 40. 100 गुणिले 2 200 होईल. 200 भागिले 40 एक शून्य जाईल आणि 4 न जर 200ला भाग तर 5 येईल. म्हणून आर बरोबर 200 भागिले 40 बरोबर हे शून्य गेले 4 पंचे 20 आर बरोबर 5 येईल. म्हणजेच लोकसंख्या वाढीचा दर दरसाल दर शेकडा 5 असेल. ऑप्शन नंबर 4. पुढील उदाहरण क्रमांक 5. दरसाल दर शेकडा 8 दराने 20,000 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती? ऑप्शन्स आहेत 64 रुपये, 128 रुपये, 160 रुपये, 256 रुपये. हे उदाहरण एनएस परीक्षा 2023-24 परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. पी ची किंमत 20,000 रुपये दिलेली आहे. आर दरसाल दर शेकडा दर 8 दिलेला आहे. मुदत एन बरोबर 2 वर्षे आहे. सुरुवातीला आपल्याला चक्रवाढ व्याजाने होणारे ऱ्हास म्हणजे चक्रवाढ व्याज पण काढायचं आहे आणि सरळ व्याज पण काढायचं आहे. ए बरोबर पी गुणिले आर अधिक 100 अधिक आर छेद 100 कंसाचा घातांक एन. किमती ठेवूया आपण. ए बरोबर 20,000 गुणिले 100 अधिक 8 छेद 100 म्हणजेच 108 येईल. ए बरोबर 20,000 गुणिले 108 छेद 100 कंसाचा वर्ग. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार म्हणजेच ए बरोबर 20,000 गुणिले 108 छेद 100 गुणिले 108 छेद 100. आता या 100 वरचे 2 शून्य हे 2 शून्य आणि 20 वरचे 4 शून्य. या 2 शून्याला हे 2 शून्य, या 2 शून्याला हे 2 शून्य, म्हणजे या 4 शून्याला 100 वरचे 2 अधिक 100 वरचे 2 असे 4 शून्य कॅन्सल होतील. राहिलं काय तर 2 गुणिले 108 गुणिले 108 बरोबर ए बरोबर 23,328 आलं. ही चक्रवाढ व्याजानं होणारी रास मिळाली. म्हणून चक्रवाढ व्याज बरोबर रास 23,328 वजा मुद्दल 20,000 बरोबर 3,328 रुपये हे चक्रवाढ व्याज मिळाले. आता सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याज काढण्याचं सूत्र आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर छेद 100. किमती ठेवूया आपण बरोबर 20,000 गुणिले 2 गुणिले 8 छेद 100. ह्या 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होतील म्हणजे 200 गुणिले 2 गुणिले 8 बरोबर 3200 रुपये हे सरळ व्याज आले. आणि चक्रवाढ व्याज 3328 आहे. मग या व्याजातील फरक किती येतोय बघूया आपण. 3,328 वजा 3,200 बरोबर 128 रुपये हा व्याजातील फरक असेल. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरण क्रमांक 6. एका मुदलाची दरसाल दर शेकडा 16 दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास 4,036.80 रुपये झाली तर 2 वर्षात झालेले व्याज किती? ऑप्शन्स आहेत 1,018.80 रुपये, 1,024.80 रुपये, 1,016.80 रुपये, 1,036.80 रुपये. ए बरोबर 4,036.80 रुपये, आर बरोबर दरसाल दर शेकडा 16 आणि एन बरोबर मुदत 2 वर्षे आहे. पी ची किंमत आपल्याला सुरुवातीला काढायला मुद्दल काढावं लागेल. मुद्दल काढण्यासाठी सूत्र आहे पी बरोबर ए कंसात 100 छेद 100 अधिक आर कंसाचा घातांक एन. म्हणजे सुरुवातीला सूत्र जे होतं 100 अधिक आर छेद 100. पी ची किंमत काढताना ए गुणिले हे उलटून भागिले म्हणजे उलटून गुणिले होणार आहे. किमती ठेवूया आपण. पी बरोबर 4,036.80 गुणिले 100 छेद 100 अधिक 16 ची किंमत 16 आहे कंसाचा घातांक यांची किंमत 2. म्हणून पी बरोबर 4,036.80 गुणिले 100 छेद 116 होईल. वर्ग आहे म्हणून 2 वेळा गुणाकार. 100
छेद 116 गुणिले 100 छेद 116. आता इथं 4 न भाग जातोय. 4 न जर 100 लावलं तर 4 दुने 8 4 पंचे 20. इथं 4 न भागलं तर 4 दुने 8 4 ने 36 29 येईल. पुन्हा इथं 4 न भाग जातोय. 4 दुने 8 4 पंचे 20 25 आणि 116 ला भागल्यानंतर 4 दुने 8 4 9 36 29 येईल. आता 29 ने इथं भागूया. 29 1 29. 29 न जर इथं 4036.80 ला भागलं तर 139.20 येईल. त्यानंतर पुन्हा 29 न भागूया. 29 1 29. 139.20 ला जर भागलं तर 4.80 येईल. म्हणजेच पी बरोबर 4.80 गुणिले 25 गुणिले 25 यांचा गुणाकार जर केला तर पी ची किंमत 3000.00 म्हणजे 3000 रुपये हे मुद्दल असेल. आता चक्रवाढ व्याज काढायचा आहे. रास आपल्याला दिलेली आहे 4036.80 वजा मुद्दल आलेला आहे 3000.0. जर यांची वजाबाकी केली तर 1036.80 हे झालेलं व्याज असेल. म्हणजे 2 वर्षात त्या मुद्दलाचे व्याज 1036.80 रुपये झालेलं असेल. ऑप्शन नंबर 4. अशा तऱ्हेनं आज आपण या ठिकाणी काही उदाहरणे आपण पाहिली. म्हणजे चक्रवाढ व्याजाने रास काढण्याच्या सूत्राचे उपयोजन कसे करायचे यावरील काही उदाहरणे, त्यांच्या ट्रिक्स आपण पाहिल्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. मॅथ सक्सेस हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.